अर्धवट सत्याची भीती असेल तर हा व्हिडिओ आत्ताच सोडून जा, पण विनाशाचं भीषण वास्तव ऐकायची ताकद असेल तर शेवटपर्यंत थांब, कारण आता वेळ आली आहे. लक्ष देऊन ऐक. साक्षात ब्रह्मांड नायक आदूबाळू सिद्धप्पाचे लाडके सुपुत्र श्री संत बाळू मामा. मामा केवळ एक संत नव्हते, तर ते काळाच्या पलीकडचं पाहणारे त्रिकालज्ञानी होते. आज ज्या संकटाच्या सावटाखाली अख्खं जग वावरतंय, त्या भीषण परिस्थितीचा थरकाप उडवणारा इशारा मामांनी कित्येक दशकांपूर्वीच आपल्या भक्तांना देऊन ठेवला होता. मामांचे ते शब्द आज जसेच्या तसे सत्यात उतरताना पाहून काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. मामा नेहमी म्हणायचे, कलियुगाचा हा खेळ जेव्हा शिगेला पोहोचेल तेव्हा सृष्टीचा नियम बदलेल. आज आपण काय पाहतोय? चहूकडे पसरलेली अस्वस्थता, रोज होणाऱ्या भीषण घटना आणि त्यात हरवणारे निष्पाप जीव. मामांनी सांगितलं होतं, अशी वेळ येईल की माणसाला सावरायलाही क्षणभर वेळ मिळणार नाही. ही केवळ दुर्घटना नाही, तर मामांनी वर्तवलेल्या त्या कठीण काळाची ही केवळ एक सुरुवात आहे. ज्या निसर्गाला आपण गृहीत धरलं, तोच निसर्ग आज आपला कोप दाखवू लागला आहे. मामांचे शब्द आठवा. त्यांनी सांगितलं होतं की एक वेळ अशी येईल जेव्हा ही धरणी माता मानवाचा भार सोसणार नाही. आज कुठे ढगफुटी होतीये, कुठे भूकंपाचे धक्के बसतायत, तर कुठे महापुराने होत्याचं नव्हतं होत आहे. हे सगळं का घडतंय? कारण मामांनी आधीच सांगून ठेवलं होतं की जेव्हा माणसाचा अहंकार मर्यादेबाहेर जाईल तेव्हा निसर्ग त्याचा अंतिम न्याय करेल. मामांच्या त्या गूढ शब्दांकडे लक्ष द्या, जे आजही अनेकांना उमजलेले नाहीत. मामा म्हणाले होते, माणूस माणसाला ओळखेनासा होईल, नात्यांमध्ये केवळ स्वार्थाचा व्यवहार उरेल आणि विश्वासाचा अंत होईल. आज समाजात पसरलेला हा द्वेष आणि नात्यांमधला दुरावा पाहून अंगावर काटा येतो. मामांनी हा इशारा दिला होता की ज्या दिवशी माणुसकी लोप पावेल, त्या दिवसापासून विनाशाचा उलटा काउंटडाऊन सुरू होईल. बाळूमामांनी जागतिक संकटांबद्दल जे भाकीत केलं होतं, ते आज जगाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे. मामांचे शब्द होते, मोठी युद्धम पेटतील आणि या पृथ्वीवर असा हाहाकार माजेल की कोणालाही सुरक्षित जागा उरणार नाही. आज प्रत्येक देश दुसऱ्याच्या विरोधात उभा आहे. ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची चाहूल आहे. मामांनी स्पष्ट सांगितलं होतं, ज्यांच्या अंतरात राम नाही आणि मुखात नाम नाही, त्यांचा निभाव लागणं कठीण आहे. आता ते सर्वात मोठं सत्य ऐका, जे मामांनी एकांतात आपल्या भक्तांना सांगितलं होतं. मामा म्हणाले होते, जेव्हा पापाचा घडा पूर्णपणे भरेल तेव्हा साक्षात काळ या भूमीवर अवतरेल आणि तोच सृष्टीचा समतोल राखण्यासाठी कठोर निर्णय घेईल. आजूबाजूला घडणाऱ्या या भीषण घटना म्हणजे त्या काळाच्या आगमनाची पहिली पावलं आहेत. मामांनी बजावून सांगितलं होतं की त्यावेळी केवळ तोच वाचेल ज्याचं मन आरशासारखं शुद्ध असेल आणि ज्याच्या हृदयात बाळूमामांच्या नामाचा अखंड जप असेल. वेळ अजूनही गेलेली नाही. ही वेळ स्वतःला सावरण्याची आणि अध्यात्माकडे वळण्याची आहे. मामांनी दाखवलेला भक्तीचा आणि सत्याचा मार्ग धरा, कारण जेव्हा सगळं संपत असतं तेव्हा फक्त मामांचा आशीर्वाद आणि त्यांचा भंडारच आपल्याला तारू शकतो. मामांचे शब्द कधीच खोटे ठरले नाहीत आणि ठरणारही नाहीत. सावध व्हा, कारण बाळूमामांनी दिलेली ती वेळ आता अगदी जवळ आली आहे. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.